आपण प्रत्येक दिवाळीत घर स्वच्छ करतो. पण तुम्ही कधी तुमचा पोर्टफोलिओ लास्ट टाइम कधी क्लीन केला होता? चला तर मग आज आपण तोच पोर्टफोलिओ क्लीन करूया. सर्वात पहिले म्हणजे तुमची सर्व गुंतवणूक म्हणजे स्टॉक, म्युच्युअल फंड, सोने, एफ-डी, पी-पी-एफ या सगळ्या गुंतवणुका एका कागदावर किंवा एक्सेल शीटवर किंवा ॲपमध्ये एकत्र करा. आपल्याकडे नक्की काय आणि किती आहे हे जाणून घेणे ही पोर्टफोलिओ क्लिनिंगची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. दुसरा टप्पा म्हणजे अशा गुंतवणुका शोधा ज्या गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने बेंचमार्कपेक्षा कमी रिटर्न्स देत आहेत. फक्त भावनिक कारणांमुळे किंवा कमी किमतीत खरेदी केली होती म्हणून त्यांना पोर्टफोलिओमध्ये ठेवू नका. खराब कामगिरी करणाऱ्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तिसरा टप्पा म्हणजे तुम्ही ठरवले असेल की 60% इक्विटी आणि 40% डेप्टमध्ये गुंतवणूक करा. पण मार्केटमधील बदलांमुळे हे प्रमाण बदलताना दिसते. तर तुमचे अलोकेशन तपासा आणि गरज वाटल्यास रिबॅलन्स करा. म्हणजेच वाढलेल्या असेटमधील नफा काढून कमी झालेल्या असेटमध्ये गुंतवू शकता. आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे अनेकदा आपल्याकडे 4 ते 5 असे म्युच्युअल फंड असतात ज्यात सारखे स्टॉक्स असतात, ज्याला ओव्हरलॅपिंग असं म्हणतात. यामुळे विनाकारण पोर्टफोलिओ गुंतागुंतीचा होतो. सारख्याच प्रकारच्या अनेक स्कीम्स ऐवजी त्या कॅटेगरीज मधल्या 1-2 चांगल्या फंडातच गुंतवणूक ठेवा. त्यामुळे ओव्हरलॅपिंग गुंतवणूक गुंतागुंतीची होणार नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.